हाय फ्रेंड्स, हा आमचा फर्स्ट मिनी ब्लॉग. संडे असल्यामुळे आम्ही आज ठरवलं आहे आज कावनईला जाऊया आणि गजानन महाराज प्रगट दिन असल्यामुळे आम्ही तपोभूमीला देखील भेट देऊया. आमचे मोठे बंधू वैभव आणि विजय हे देखील आमच्यासोबत येत आहेत. रस्त्यात जात असताना मला मोठा ट्रक आम्हाला लागला. मला माहीत नाही हे काय आहे, खूपच मोठा ट्रक होता आणि अशा प्रकारे 2 ट्रक्स होते. मी ते बघत निघालो. आमच्या येथील टोल देखील आम्हाला लागलेला आहे आणि आम्ही सध्या कावनईला चाललेलो आहे आणि हा टोल NH3 हायवेला आहे आणि हा नाशिकच्या दिशेने ज्यावेळेस आपण मुंबईकडनं जातो त्यावेळेस हा टोल लागतो. टोल अतिशय मोठा आहे, 3-4-5 लेन आहेत. टोलपासूनच एक 6-7 मिनिटात एक लेफ्ट घेऊन तुम्हाला श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ आणि स्वर्ग आश्रम कावनई असा बोर्ड लागेल. कावनईच्या रोडला लागताच असा काही व्ह्यू भेटला ना, तर आम्ही गिम्बल मागे फिरून पूर्ण रोडचा व्ह्यू घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. 20 मिनिटाची राईड केल्यानंतर तुम्हाला असा बोर्ड दिसेल कावनईचा. तर आपण आता कावनईच्या दिशेने वळणार आहे. आपल्याला कावनईच्या दिशेने वळण्यासाठी राईट घ्यायचा आहे आणि पुढे आपण बघा राईटच्या दिशेने निघालोत आणि राईटच्या दिशेने पुढे निघाल्यावर आत गेल्यानंतर एक तुम्हाला बोर्ड दिसेल हिरवा. तिथे काही श्लोक आहे. ते श्लोक वाचल्यानंतर आपण पुढच्या दिशेने आता चाललो आणि व्ह्यू भारी आहे एकदम. थोडं राईड केल्यानंतर पुढे एक 20 मिनिटात आम्ही गजानन महाराज श्रींची तपोभूमी म्हणून एक स्थान आहे. आज गजानन महाराज प्रगट दिन असल्यामुळे तिथं खूपच गर्दी होती आणि मित्रांचं चाललेलं आज जाऊया. तर म्हटलं चला जाऊया आत. मग आम्ही गाडी लावली आणि आता आत जाण्याच्या दिशेने निघालो आहे. भरपूर लोक आहे. एक अंदाज बांधू शकता एक 2000 लोक असणार, कारण की हा 4 व्हीलर बघू शकता तुम्ही, रिक्षा पण आहे, 2 व्हीलर पण आहे. इथे श्रींची तपोभूमी हा बोर्ड बघा तुम्ही, म्हणजे एक शेगावसारखंच इथं फील येईल तुम्हाला. आता आत निघालो आहे आणि आत निघालो. हा बोर्ड बघू शकता तुम्ही, सायंकाळी 6:30 नंतर इथे एंट्री नाही आहे. हा बोर्ड नीट वाचा. सो आता मी निघालो आहे. इकडे शूट अलाउड नाही आहे, पण आम्ही कसं तरी लपून म्हटलं एक शॉट घेऊया, कारण खूप वेळाने आलो इथे. तर इथे आम्हाला महाराजांचं दर्शन झालं आणि हा थोडा पुढचा व्ह्यू मला दाखवतो व्हिडिओमध्ये. शूटसाठी थोडी परवानगी घेऊन आम्ही अजून आतल्या दिशेने गेलो आणि तुम्ही बघू शकता प्रगट दिन असल्यामुळे खूपच गर्दी, एक लाईन लागलेली दर्शनासाठी. हे आपण बघू शकता तपोभूमीच्या इथे एक मंदिर बनवलेलं आहे, त्या दिशेने आपण चाललो आहे. तिथे महाप्रसाद देखील होता, त्यामुळे हे लोक बघा तुम्ही महाप्रसादाचा आनंद घेत आहे प्रगट दिनामुळे. आम्ही देखील महाप्रसादाचा लाभ घेऊन कावनईच्या दिशेने पुढे निघालो. चला आता आपण कावनईला जाऊया. एक 10 मिनिटात कावनई पोचूया आपण. पण बघूया आता मध्ये थांबून यांना फोटोग्राफी करायची असेल तर काही सांगता नाही, थोडा वेळ लागेल. या सूरज भाऊंची इलेक्ट्रिक बाईक असल्यामुळे आम्ही चार्जिंग बघितली. थोडं चार्जिंग कमीच होते, 40 किलोमीटर चालेल एवढे आहे त्याच्यात चार्जिंग अजून. तर आम्हाला रिटर्न घरी पण जायचं आहे आणि बघूया आता इकडनं 30 किलोमीटर रिटर्नला आहे आमचं घर. तर बघू शकता तुम्ही 40 किलोमीटर चालेल गाडी, पण इलेक्ट्रिक असल्यामुळे थोडा डाऊट वाटतो आहे. पण तरी जाऊया आपण. चला कावनईला पोचलो आहे आणि आपण बघू शकता कावनईचं दृश्य. थोडं ऊनच आहे, कारण की 2-2:30 वाजलेत. हा एक कावनईचा कुंड आहे जिथे कुंभमेळ्यात प्रथम स्नान केले जाते. आम्ही सर्व मित्र कुंडाजवळ येऊन बसलो. थोडी मजाक मस्ती चालू होती, कारण खूप दिवसातून कावनईला आलो होतो. आणि कावनई हे असं क्षेत्र आहे की ज्यावेळेस नाशिक कुंभमेळा असतो त्यावेळेस प्रथम जे स्नान असतं साधूंचं ते या कुंडात केलं जातं आणि हा कुंड खूपच पवित्र आहे आणि इथे साधू महाराज हे स्नान करतात प्रथम, तुम्ही बघू शकता. बोराचं सीझन असल्यामुळे मित्रांनी बोरं घेतले. आमचे विजू दादा बोर खाताना. मंदिराच्या आतल्या साईडला देखील एक कुंड आहे. हा कुंड तुम्ही बघू शकता. हा कुंड देखील पुरातन आहे. हे सर्व वास्तूच पुरातन आहे आणि हा कुंड देखील एक बाहेर कुंड आहे आणि एक आत कुंड आहे. तर तुम्ही हा बघू शकता. मंदिराच्या आत जाताना वेलकम करण्यासाठी 2 हत्ती आहेत. मंदिराच्या आत आपण आलेलो आहे आणि मंदिराच्या आतमधले दृश्य तुम्ही बघू शकता. इथे आतमध्ये आपण बघूया. इथे आतमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत. असं म्हणतात की वनवासाच्या वेळेस राम सीता हे इथे येऊन गेलेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिराचा व्ह्यू. हा व्ह्यू आपण बघितल्यानंतर बघा हे पूर्ण फिरून मंदिराचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी. आणि इथे एक गुरुजी देखील आहेत
त्यांनी आम्हाला खडीसाखरचा प्रसाद दिला. हा बघा, खडीसाखरचा प्रसाद घेतो आम्ही. आणि हे सर्व झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. हे बघा, एक्झिटला देखील 2 हत्ती आहेत. इथे तुम्ही बघू शकता एक कावनेबद्दल एक कथा आहे. त्या कथेचा बोर्ड देखील लावलेला आहे. तर जर कधी तुम्ही कावनेला आले तर ही कथा वाचा. या बोर्डवर सविस्तर माहिती दिलेली आहे सर्व काही. चला, आता आपलं कावने दर्शन झालंय. प्रगट दिनानिमित्त गजाननांच्या तपोभूमींना देखील भेट दिली. आता घरच्या दिशेने निघालो आम्ही. तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला, सी यू सून. बाय. हॅव अ नाईस डे. पुन्हा भेटूया. बाय बाय.